शिवसेना नेते आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी अर्जुन खोतकर काय म्हणाले ते पाहूयात। माझ्या शेजारच्या मतदारसंघात मदत मिळते, माझ्या मतदारसंघात मिळत नाही। आत्महत्या करायला शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे। सीएम सांगतात पंचनाम्याचे आदेश दिले, जिल्हाधिकारी म्हणतात आदेशच नाही। सरकारमध्ये असल्याने मतदारसंघात फिरायची लाज वाटते। एखाद्या दिवशी शेतकरी आमच्या मागे काठ्या घेऊन धावतील। आघाडी सरकारच्या काळात कापसाला 6,000 रुपये भाव मिळत होता। आता युतीच्या काळात 3,900 रुपये मिळणं सुद्धा मुश्किल झालंय। कर्ज काढा पण आघाडी सरकारपेक्षा 200 रुपये तरी जास्त भाव द्या। मराठवाड्यातील जनतेत सरकार विरोधात नाराजी आहे। लोकांना काय उत्तर देणार? जनतेने सत्ता का दिली याचा विचार सरकारने करायला हवा। नेमकं काय म्हणालेत गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर ते पाहूयात। गुलाबराव पाटलांचं म्हणणं आहे माझ्या शेजारच्या मतदारसंघात मदत मिळते पण माझ्या मतदारसंघात मदत मिळत नाही। आत्महत्या करायला शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं जाते, अशी आत्ताची परिस्थिती आहे। सीएम सांगतात पंचनाम्याचे आदेश दिलेत तर जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की ते म्हणतात आदेशच नाहीयेत। सरकारमध्ये असल्यामुळे मतदारसंघात फिरायची लाज वाटते, असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। एखाद्या दिवशी शेतकरी आमच्या मागे काठ्या घेऊन धावतील। एकंदरीत कालच उद्धव ठाकरे यांनी सरकार विरोधात आक्रमक होण्याबाबत सांगितलं होतं आमदारांना आणि त्यानंतर लगेचच आज आक्रमक होत शेतकऱ्यांचा मुद्दा शिवसेनेच्या आमदारांनी पुढे केला आणि आघाडी सरकारच्या काळात कापसाला ज्या पद्धतीने भाव दिला जात होता तसा भाव आता मिळत नाहीये असं म्हटलेलं आहे। आता युतीच्या काळात 3,900 रुपये सुद्धा भाव मिळणं मुश्किल झालेलं आहे। कर्ज काढा पण आघाडी सरकारपेक्षा किमान 200 रुपये तरी भाव जास्त द्या शेतकऱ्यांना, असं म्हटलेलं आहे। त्याशिवाय मराठवाड्यातल्या जनतेमध्ये सरकार विरोधात नाराजी आहे। नेमकं कशासाठी तुम्हाला या जनतेनं निवडून दिलंय याचा विचार सरकारनं करायला हवा, असंही म्हटलंय। आपल्यासोबत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर स्वतः आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। खोतकरजी, स्वागत आपलं झी24 तासमध्ये। एकंदरीत विरोध केला जातोय, शेतकऱ्यांना जो भाव कापसासाठी मिळायला हवा तो मिळत नाही असा आपण विरोध केलाय। हो बरोबर आहे, वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला। एक लक्षात घ्या, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये शेतकऱ्याला 5,000 ते 6,000 रुपये भाव भेटला आणि जर आपण हे आश्वासन देऊन आम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव देऊ असं सांगितलं आणि भाव देत नसेल तरी शेतकऱ्यांची फसवणूक नाही का? पण भाव दिला जात नाही, शेतकऱ्याचा आवाज होण्याचा आम्ही प्रयत्न केला। सत्तेत आहात आणि का भाव दिला जात नाही याचं उत्तर आपल्याकडे असायला हवं। नाही, त्याला कारण काही सांगितले जातील की जागतिक बाजारपेठ वगैरे वगैरे, त्या शेतकऱ्याला काय घेऊन देणं जागतिक बाजारपेठ येऊन? शेतकऱ्याला भाव मिळत नाही हे महत्वाचं आहे आणि ते माननीय मुख्यमंत्रीच्या लक्षात आम्ही आणून देण्याचा प्रयत्न केला। तुम्ही फक्त लक्षात आणून देणार आहात की शेतकऱ्याला हा भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहात? नाही, आम्ही जी आश्वासनं दिली माननीय उद्धव साहेबांनी, आम्ही सर्वांनी जी शेतकऱ्याला आश्वासनं दिलेले आहेत, जे त्यांना वचन दिलेलं आहे ते वचन आम्ही सरकारच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आणि सरकारने या संदर्भामध्ये भाव दिला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। तुम्ही म्हणताय की तुम्ही जे वचन दिलेलं आहे जनतेला ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहात, पण काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले, इशारा दिला त्यांनी आणि त्यानंतर लगेचच आज शिवसेनेचे आमदार आक्रमक झालेले दिसतात। नाही, असं नाही, आम्ही ज्या भावना आहेत शेतकऱ्याचा आवाज कोणी व्हायचं? आम्हाला पाठवलं कशाला इकडं? भत्ते घ्यायला, पगार घ्यायला आम्हाला पाठवलं कशाला? शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला आम्हाला पाठवलं आणि ते शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही कालही मांडले, आजही मांडतो। पण प्रश्न मांडून आपण शांत बसणार आहात की त्या शेतकऱ्यांना हा भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहात, हा भाव मिळवून देणार आहात? शेतकऱ्याला भाव मिळून देणार आहोत प्रश्नच नाही, शेतकऱ्याला भाव मिळून दिलाच पाहिजे। शेतकऱ्यांचा ऊस गेला, शेतकऱ्यांचा मोसंबी गेली, शेतकऱ्यांचा डाळिंब गेलं, शेतकरी आता हवालदिल झाला, मग शेतकऱ्यांनी अपेक्षा करायची कोणाकडून? आमच्याकडून नाही का? मग शेतकऱ्यांनी बदल कशासाठी केला? पण मग काय करणार आहात आपण त्यासाठी जेणेकरून सरकारकडून हा भाव शेतकऱ्यांना मिळवून दिला जावा ऊसासाठी, कापसासाठी?
आता या सार्वभौम सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवला, सरकारने नाही ऐकलं तर पुढची दिशा माननीय उद्धव साहेब ठरवतील. खोतकरजी, तुम्ही सांगितले की आम्ही आवाज उठवला आहे आणि मुख्यमंत्र्यांना हा मुद्दा लक्षात आणून दिलाय, पण मग आता त्याचं फळ तुम्हाला काय मिळतंय नेमकं? निश्चितपणे काहीतरी घोषणा होईल, आता आपण वाट बघूया. आज घोषणा 293 वरती चर्चा चालू आहे, उत्तर रिप्लाय येणं बाकी आहे. रिप्लाय येईल आज, रिप्लाय आल्यानंतर बघू काय होईल. पण अर्जुनजी, तुम्ही मगाशी जसं म्हणालात की खरं तर काँग्रेसपेक्षा 200 रुपये तरी जास्त भाव मिळवून द्यावा, पण मग जे काँग्रेसच्या काळात झालं तेच आता होताना दिसतंय, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतोय. मग हे सरकार काँग्रेसपेक्षा वेगळं होतं असं कसं म्हणायचं? नाही, मी असं म्हणालो की काँग्रेसच्या राजवटीमध्ये तरी 5,000 ते 5,500-6,000 भाव मिळायचा. आता आपल्या राजवटीमध्ये 4,000 भाव मिळू लागलेला आहे, 3900 भाव मिळू लागलेला आहे. मग लोकांना मध्ये हे वाटायला काय फरक पडेल किंवा ते सरकार बरं होतं असं लोक म्हणण्याची पाळी आली ना. आम्ही खेड्या गावात जातो तर लोक आम्हाला विचारतात किंवा त्यांनी तरी कमीत कमी 5,000चा भाव दिला, तुम्ही तर 4,000 पर्यंत पूर्ण देत नाहीत. आम्हाला या रोषाला समोर जावं लागतं शेतकऱ्यांच्या, आणि आम्ही ते सरकारच्या निदर्शनामध्ये आणून देण्याचा प्रयत्न केला की हा भाव तुम्ही शेतकऱ्याला वाढवून दिलाच पाहिजे. अर्जुनजी, तुम्ही म्हणताय की रिप्लायची वाट बघणार, मुख्यमंत्र्यांना आम्ही हा प्रश्न लक्षात आणून दिलेला आहे. जर या अधिवेशनात काही आश्वासन मिळालं नाही किंवा ठोस पावलं जर उचलली गेली नाही शेतकऱ्यांसाठी, तर तुम्ही नेमकं काय करणार? शिवसेनेची भूमिका काय असेल? आक्रमक होणार की सत्तेतून बाहेर पडणार? हे बघ, आमचे नेते निश्चितपणे काही असलं तरी शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभा आहे. सरकारमध्ये पहिल्या दिवशी गेल्यापासून माननीय उद्धव साहेबांची भूमिका ही जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूची आहे. त्यामुळे निश्चितपणे शेवटी तो अधिकार माझा नाही, तो अधिकार माननीय उद्धव साहेबांचा आहे आणि ते ठरवतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.